सर अजून एक गिफ्ट डीड तयार कर. मोहिनीचं जे घर आपण विकत घेतलं होतं ते गिफ्ट करूया मोहिनीला. सर सर ऐका, मी पुन्हा आगाऊपणा करतोय, पण तुम्ही हे सगळं का करताय? तू एकटाच माणूस आहेस काय? एवढे सकाळी काही प्रॉब्लेम आहे? हो, आणि सॉरी सर, तुमची अपॉइंटमेंट न घेता आलो. दॅट्स ओके. बसा. तुम्ही सांगितलं मुकुलला भेटलो त्याला. अजून कुणाला भेटायचंय सांगा. मी सांगितलं तुम्ही ऐकलं, त्याबद्दल थँक्यू. आता मी एकदाच विचारणार, गाडी तुम्ही खरंच चालवत नव्हता ना? मी जे काही सांगितलं तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाहीये तुमचा? नाही, विश्वासाचा प्रश्न नाहीये सर. काल रात्री मी माझ्या लेवलवर चौकशी केली. पोलीस अजूनही मोहिनीच्या जबाबाची वाट बघतात आणि त्याला खात्री आहे की ती तुमचं नाव घेणार. तसं असतं तर आत्तापर्यंत नाव घेतलं असतं तिने. मलाही तसंच वाटत होतं सर, पण एक प्रॉब्लेम आहे. काय? सिनियर इन्स्पेक्टर तळपदे, तो माणूस हे केस सोडायलाच तयार नाहीये सर. त्याला असं वाटतं या अपघाताला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचं नाव अजूनही समोर आलेलं नाही आणि त्याची पूर्ण नजर तुमच्यावर आहे. मोहिनी एक शब्द जरी तुमच्या विरोधात बोलली तर इन्स्पेक्टर तळपदे तुम्हाला अटक करण्यासाठी 1 मिनिटही वाया घालवणार नाहीये. तो तुमच्या वाईटावर आहे. आरके सापडले कधी? ते माहिती नाही साहेब, पण ते डायरेक्ट शूटिंगच्या सेटवरती गेले साहेब. शूटिंगच्या सेटवर एकटे? त्याची काही कल्पना नाही साहेब, पण स्टाफमध्ये साहेब चर्चा चालू होती की हरके साहेब रात्रभर ना मोहिनी मॅडमच्या घरी होते मोहिनी? आणि सकाळी मोहिनी मॅडम आरके सरांसोबत सेटवरती पोहोचल्या साहेब. मोहिनी आरके बरोबर सेटवर आली होती? हो साहेब, मी स्वतः तर पाहिलं नव्हतं, पण घरामधला स्टाफ सर्व तेच बोलत होता साहेब. मला सांग, मोहिनीला गाडी चालवता येते? ते मला माहिती नाही आहे साहेब, पण आरके सरांच्या घरामध्ये हे बोलणं चालू होतं की त्या दिवशी त्यांची तब्येत बिघडली होती साहेब. रात्रभर आरके गायब, सकाळी मोहिनी सोबत सेटवर, आरकेची तब्येत बिघडलेली. म्हणजे या दोघांकडे काहीतरी आहे जे अजून बाहेर आलेलं नाही. ठीक आहे, तू निघू शकतो, पण शहर सोडायचं नाही. आणि कुठे जायचं असेल तर आधी मला कळवायचं. मोहिनी देवकर, तुम्ही काय लपवताय आमच्यापासून? मी शोधून तर काढणार. व्हॉट रबिश. मोहिनी का घेईल माझं नाव? त्या तळपदीला प्रसिद्धी हवी आहे फुकटची, म्हणून चाललंय. ताक घेणार? नाही, नको, थँक्यू. खात्रीलायक माहिती नाहीये सर, पण ऐकलंय सिनियर इन्स्पेक्टर तळपदेंना स्त्रीबद्दल एक विशेष तिटकारा आहे. त्यांचं म्हणणं असतं की सेलिब्रिटींना कायद्यापेक्षा जास्त मान असतो. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, VIP ट्रीटमेंट्स हे त्यांना पटतच नाही सर. आणि त्यांनी यावेळेला ठरवलंय की आरकेला कायद्यापुढे झुकवायचं. अच्छा, म्हणजे
मोहिनीला माझं नाव घ्यायला भाग पडणार तळपदे, असंच ना? आपण प्रयत्न केला तर तळपदेंची आपण बदली करू शकतो, किंवा निदान त्यांना या तपासावरून बाजूला करता येईल. आणि हे झालं तर प्रॉब्लेम संपतील असं वाटतंय तुम्हाला? प्रॉब्लेम वाढणार. काय आपण जर त्यांना तपासावरून हटवलं किंवा बदली केली तर लोकांना खात्री पटणार की यात आरकेचा नक्की काहीतरी हात आहे. हे चाललंय तसं चालू दे. तुम्ही फक्त आता एकच करा, त्या तळपदेच्या मनात नक्की चाललंय काय किंवा त्याची पुढची मूव काय असू शकते हे शोधा. हे करताना जरा हुशार असा. काय किती छोटी चूक झाली तरी मागत मला पडणार आहे, लक्षात असू दे. येस सर. लागा मग कामाला. बाबाने चहात साखर टाकली का? बघितलं तर नाही. मी टाकते साखर. नाही नको. बाबाने टाकली असेल ना तर गोड होईल चहा. त्याला विचारते आणि मग टाकते. अगं बाई, आमची कामसू मुंगी झाली का तुझी कामाला सुरुवात? थांब आई असू दे, मी बघते. बाळा, थकली होतीस ना, झोपायचं ना थोडा वेळ अजून. जागेपणीच सगळं एखाद्या वाईट स्वप्नासारखं चाललंय. झोपल्यावर तर बघायलाच नको. मग खरं सांगू, बरं झालं उठलीस ते. काय आहे, डोळे उघडले ना की सगळी वाईट स्वप्न निघून जातात, होय की नाही? पण हे स्वप्न संपतच नाही. आपलं काय ठरलंय? काय ठरलंय? घाबरायचं नाही, हो ना? घाबरतीये कशाला मी? उलट स्वप्नात मी एकटीच असते आणि जागेपणी तुम्ही सगळे असता माझ्यासोबत. बरं वाटतं. फक्त त्रास याचाच होतो की माझ्यामुळे उगाच तुम्हाला प्रेशर. मोहिनी, प्रेशर को मारो गोली. ये होईना पाहत. तू टेन्शन बिलकुल मत ले. आमच्यातलं कोणीही प्रेशर घेणार नाही. मला बरं वाटावं म्हणून करताय ना? अजिबात नाही. आम्ही ठरवलंच आहे, आम्ही तर प्रेशर घेणारच नाही. तूही टेन्शन घेऊ नकोस. टेन्शन जे काय ते आरके बघेल ना. बघताय काय असे? हा, तोच म्हणाला होता ना त्याला मोहिनीची किती काळजी वाटते. तिला त्रास झालेला त्याला काही सहन होत नाही बाबा. आतू प्लीज ना, मी नाहीये या मनस्थितीत. अरे बाबा एक मिनिट. मनस्थिती काय त्यात? भाई एक मिनिट. अरे कधी ना कधी तर लग्न करायचंय ना. मग आरके काय वाईट मुलगा आहे का? आतू, मुकुंदने मला लग्नासाठी विचारलं होतं, पण मी त्याला सरळ सांगितलं की लग्न ही माझी प्रायोरिटी नाहीये. मला माझ्यासाठी तुमच्यासाठी खूप काही करायचंय अजून. बरोबर आहे, पण मी कुठे मुकुंदबद्दल बोलतेय, मी तर आरके बद्दल बोलतेय ना. आतू, आरके आणि मी फक्त मित्र आहोत. आमच्यात ना खूप अंतर आहे. अंतर नाहीये, दरी आहे, आणि ती कधीच कमी होणार नाही. आणि राहिला प्रश्न प्रेमाचा, तर त्यांच्या आयुष्यात खूप मुली आल्या, तशा यापुढेही येतील. मी एक सामान्य घरातली सामान्य मुलगी आहे, एक साधी मेकअप आर्टिस्ट, आणि ते ना सुपरस्टार आहे. मला ना माझ्या ऐपती बाहेर स्वप्न बघण्याचा काही एक अधिकार नाही. बेटा मला कळते तू काय म्हणतेस, आणि एका अर्थी बरोबरही आहे तुझं. बरं ते सगळं सोड, तू पोहे वाढ, मी पटकन चहा घेऊन येतो. छान छान छान. मुलीची बाजू घ्यायची असेल की लगेच कसा विषय बदलतो ना. नाही नाही, असं अजिबात नाही बरं का. ए बाबा, तू चहा चाकले ना प्लीज का? अरे म्हणजे काय सवाल काही विचारतेस तू? स्पेशलिस्टला, चहा स्पेशलिस्टला हे इतका बेसिक प्रश्न? आज गुळाचा चहा आहे. मला नको. काय ग, हे इतक्या प्लेट्स कशासाठी? म्हणजे आपण चौघ
हार्दिकीचं डायट चालू आहे. मग या एक्स्ट्रा प्लेट्स? हो ना, बाहेर पोलीस आहेत ना, त्यांच्यासाठी. ओ बाई, इकडे. नमस्कार. काय झालं साहेब? मोहिनी देवकरांना ओळखता का? हा, आधीपासून. मग इकडे गेले काही दिवस काय चाललंय ते सांगू शकता का, सविस्तर जरा? एखाद्याचा नवरा पण एवढं करणार नाही जेवढं आरके मोहिनीसाठी करतो. काहीतरी ना सुंबडीत कोंबडे चालला बघा. काय चाललंय सविस्तर जरा सांगू शकता? अहो, लग्नाची तयारी अजून काय, केव्हाच लग्न ठरलंय दोघांचं. तुम्हाला कोणी सांगितलं? अहो साहेब, सांगायला कशाला पाहिजे, एवढा मोठा हिरो आमच्या चाळीमध्ये येतो, लग्नाला येतो, मोहिनीला रात्री अपरात्री सोडायला येतो. एवढंच काय, ह्या लोकांच्या काय ती भांडणं भानगडी मारामारी असतात ना, ते पण सोडवतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये? काय? काय काय आता तुम्हीच सांगा. ते हे घर आहे ना, मोहिनीला आरकेने विकत घेऊन दिलंय. बाजारातून मेथीची जुडी कशी विकत आणतात तस. आता माका सांगा, कोण का करीत असा? हा, काहीतरी असल्याशिवाय कोण करीत असा? तुम्हाला म्हणून सांगते हा साहेब, ते तुमचं तळपदे साहेब, ह्या दोघांचं ना नक्की लग्न ठरलेलं आहे. नाहीतर ना, नाहीतर काय? जाऊ दे, विचारू करवत नाही बाबा, देवा रवळनाथा. साहेब, म्हणजे ते बातम्यांमध्ये सांगतात ते खरंच आहे. ह्या दोघांचं नक्कीच काहीतरी अफेअर आहे. शिंदे, मी जरा मोबाईल कमी बघत जा. काहीतरी आपलं उगाच. आई, सोडा त्याला. मला एक सांगा, ऍक्सिडेंटच्या दिवशी आरके इकडे आला होता का? येताना नाही, पण जाताना बघितलं. कधी इलो ना हा काही कळला नाही. मोहिनीचा बापूसा ना, तो गाडी घेऊन त्याला सोडूक गेलो होतो. आणि तुम्हाला म्हणून सांगते हा साहेब, ते सर, नाश्ता आणलाय, खाऊन घ्या. अहो मॅडम, आता हे गाणी कशाला? बरं ठीक आहे. शिंदे, नाही सॉरी मॅडम, आम्ही ड्युटीवर खाऊ शकत नाही. पण तुम्ही माझ्यामुळेच ड्युटीवर आहात ना, मी तर इथेच आहे. घ्या. हे अगदी योग्य बोललात बघा तुम्ही. शिंदे, थँक्यू. सर, तुम्ही असता म्हणून आम्ही रात्री शांतपणे झोपू शकतो. आठवडाभर तुम्ही घरी जात नाही, ड्युटीवरच असता. दिवाळी, दसरा, गणपती लोक गावी जातात आणि तुम्ही मात्र ड्युटीच करत असता. दंगली, लाठी हल्ले याला तर तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालता. आणि आम्ही कधी तुम्हाला थँक्यूही म्हणत नाही. मग मी एवढं तर करायला हवं ना. घ्या ना, मी खूप छान पोहे बनवलेत, खाऊन तर बघा. ठीक आहे. सर, थँक्यू मॅम. एक सांगू का सर? तुम्हाला माहिती विचारायची होती तर मला विचारायची ना. सांगितली असती मी सगळी खरी, ते कुठल्याही मीठ मसाला शिवाय. म्हणजे तू का म्हणायचं काय गो? मी मीठ मसाला लावून माहिती सांगताय म्हणा. आई, जरा एक मिनिट. दादा, चहा. थँक्यू मॅडम. सुपरस्टार आरकेच्या फिल्म सेटच्या बाहेर घडलेल्या अपघाताची कहाणी एखाद्या फिल्म सारखीच थरारक म्हणावी लागेल. तो दिवस होता आरकेच्या नव्या फिल्मच्या चित्रीकरणाचा.
ज्यात त्याची नायिका होती सुपरस्टार दीपा. रिअल लाईफ मधली ही यांची जोडी रिअल लाईफ मध्ये ही जमली होती, पण या फिल्मी लव्ह स्टोरीचा शेवट मात्र ट्रॅजिक होता. राघव, आपल्यात कॉमन असं काहीच नाहीये. मी एक सुपरस्टार आहे आणि तू एक स्ट्रगलर आर्टिस्ट. एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते हे खरंय, पण एका यशस्वी स्त्रीच्या मागे नुसता पुरुष असून चालत नाही, तो तिच्यापेक्षा जास्त यशस्वी असायला लागतो. आणि तो तू नाहीयेस राघव. दीपाने आरके सोबतचं नातं तोडलं आणि आरके उद्ध्वस्त झाला. आता इतक्या वर्षांची तीच दीपा त्याची बंद पडलेली फिल्म आता पुन्हा सुरू करत आहे. फिल्म सारखीच त्यांची लव्ह स्टोरी पुन्हा सुरू होईल का? क्राईम वगैरे ऍक्सेप्ट करायचा विचारही डोक्यात आणायचा नाही. आई, कुठल्याही प्रकारचा क्राईम घडलेलाच नाहीये. पण राघव सेटवर होता, आपण शूट करत होतो, दॅट्स इट, एवढंच घडलंय. आणि जर तसं झालं तर त्यावर मोहिनीची प्रतिक्रिया काय असेल? कारण मोहिनी आणि आरकेच्या अफेअरच्या चर्चा बराच काळ सुरू आहे. बरं वाटतंय का? एक मिनिट सर. फार कठीण परिस्थिती आहे हो आमची. लफडं नाही, लग्न. ही मोहिनी या अपघाताची एकमेव साक्षीदार असल्याचं म्हटलं जात असलं तरीही त्याबद्दल काहीही सांगायला तिने साफ नकार दिलेला आहे. आता दोन स्त्रियांच्या कचाट्यात सापडलेल्या आरकेची ही खऱ्या आयुष्यातली गोष्ट नेमकं कोणतं वळण घेतं हे पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे. आरके, म्हणजे घरचे म्हणतायत म्हणून. नाही, चूक नाहीये तुमची यात. माहितीये मला, जाणून बुजून नाही केले तुम्ही, पण मला भीती वाटते. मी काही बोलून गेले चुकून आणि प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला सॉरी. मला ना हे कोणाला तरी सांगायचं होतं म्हणून बोलले. मी ना असं गप्प राहिले ना तर आतल्यात वेळ लागेल, मला असं घुसमटल्यासारखं होतंय. मला ना खूप काळजी वाटते. घरच्यांची? हो, नाही आरती, मला तुमची काळजी वाटते. असे काय बघताय माझ्याकडे? मी काय केलंय? कधी आला तू? केव्हा चालू आहे? 200 वेळा आवाज दिलाय तुम्हाला. ठीक आहे, फोकस लागतो हे करताना. बरं ऐक, ते मोहिनीच्या आईची जी डिवोर्स केस आहे ती फास्ट ट्रॅकवर गेलेला. सर, तुम्हीच म्हणाला होता की नाही
की तारकांवर तारका पडल्या पाहिजेत आणि काही झालं तरी डायव्हर्स होता कामा नये. हा बोलला होता की नाही? हे आता मीच सांगतोय ना. ऐक ना मग, ते प्रतापरावांना नोटीस जायला पाहिजे लवकर. टाइमपास बस झाला आता. आईच्या डिवोर्सची केस लवकर निकालात लागली तर रिलॅक्स होईल ना मोहिनी. कर, सांगितले तेवढा. ठीक आहे. सर 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 मी काय म्हणतो ऐका. सर सर अजून एक गिफ्ट डीड तयार कर. मोहिनीचं जे घर आपण विकत घेतलं होतं ते गिफ्ट करूया मोहिनीला. सर सर ऐका, मी पुन्हा आगाऊपणा करतोय पण तुम्ही हे सगळं का करताय? तू एकटाच माणूस आहेस काय? हा, माणूसच आहे ना मी पण. चांगलं वागता येतं आणि मलाही. नाही, कसं आहे की तुम्ही पूर्वी मदत केल्यासारखं दाखवायचा आणि आता खरंच मदत करताय. जेन्युइनली करतोय. खरं तर हे आधी करायला हवं होतं, पण गैरसमज झाला होता मोहिनीबद्दल. वागलो वाईट, पण नाही खरंय. डार्कनेस शिवाय लाईटचं महत्व नाही कळत. माझ्या आयुष्यातला डार्कनेस मी मागे सोडला होता. दीपा, तो परत आला तेव्हा मला कळलं मोहिनी काय आहे. काल काय म्हणाली माहितीये? आरके, काळजी वाटते तुमची. खूप वर्षांनी कोणीतरी इतक्या प्रेमाने आपुलकीने बोललं माझ्यासाठी. काळजीने, आपुलकीने, प्रेमाने. बरं वाटलं. त्या क्षणी कळलं मला किती मोठा सपोर्ट आहे मला. आधार वाटतो मला तिचा. दीपा जेवढी वाईट वागलीये तितकंच चांगलं ही मोहिनी वागली आहे. आणि मुळात ना चांगलं वागण्याचा आव नाही आणत ते. ती चांगली आहे. कुठली एक्सपेक्टेशन्स नाहीत तिला माझ्याकडून, ना कुठला स्वार्थ आहे. शी जस्ट देअर फॉर मी. मला कळलंय बंटी, मोहिनी जर माझ्या लाईफमध्ये असेल तर सगळं ठीक होईल. सगळं. अख्खं जग माझ्या विरोधात गेलं तरी मोहिनी माझ्या विरोधात नाही बोलणार. मला वाईट वाटेल, लागेल असं कधी नाही बोलणार. समजून घेईल, समजून सांगेल. आय नो माझ्यामुळे तिला खोटं बोलावं लागतंय, गिल्ट येत आहे, पण हे सगळं ती सहन करते माझ्यासाठी, मला वाचवण्यासाठी. आणि मला माहिती आहे माझ्यावरचं हे सावट दूर होत नाही तोपर्यंत ते सगळं सहन करेल. काय फरक असतो ना माणसांमध्ये,
मोहिनीला माझ्या या संकट काळात मला आधार द्यायचा आहे आणि दीपाला आजही फक्त फायदा घ्यायचा आहे. आपले मोटिव्स कसा वापर करून फेकून दिलं होतं मला. पण मोहिनी मैत्रीच्या नात्याने, आपुलकीच्या नात्याने सोबत राहिली, सपोर्ट केला मला. आय नो शी इज ऑलवेज देअर फॉर मी. माय रॉक सॉलिड सपोर्ट. कधी कधी वाटतं या दीपाऐवजी मोहिनीच आयुष्यात आली असती माझ्या तर साला आयुष्यच वेगळं असलं असतं.